नमस्कार मित्रांनो, बरेचदा स्टॉक विश्लेषण करताना तुमच्या समक्ष काही फायनान्शियल रेशोज आले असतील. किमान ते फायनान्शियल रेशोज आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतायत ते नेमके आपल्याला कळत नाही. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या समक्ष आणणार आहे काही इम्पॉर्टंट फायनान्शियल रेशोज आणि हे सुद्धा बघूया की कुठले फायनान्शियल रेशोज बघायचे ऍट द टाइम ऑफ अनालायझिंग एनी ऑफ द स्टॉक्स. या फायनान्शियल रेशोजला आम्ही या व्हिडिओमध्ये 3 भागात विभाजित केलेलं आहे: प्रॉफिटेबिलिटी रेशो, सॉल्व्हन्सी रेशो अँड व्हॅल्युएशन रेशो. तर चला मित्रांनो, करूया आजच्या व्हिडिओची सुरुवात. परंतु त्याआधी प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल अँड प्लीज ऑल्सो हिट द बेल आयकन, म्हणजे तुम्हाला सतत आमच्या लेटेस्ट व्हिडिओ संदर्भात अपडेट्स येत राहतील. आमच्या व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया करून व्हिडिओज लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत शेअर पण करा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे आदर्श जोशी आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मस्ट नो फायनान्शियल रेशोज. चला मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या समोर येतोय प्रॉफिटेबिलिटी रेशो. प्रॉफिटेबिलिटी रेशो हे आपल्याला प्रॉफिटेबिलिटीच्या संदर्भात अजून माहिती देतो. कुठल्याही बिझनेसमध्ये प्रॉफिट कमवणे हे किती सोपे आहे किंवा किती अवघड आहे, आपल्याला प्रॉफिटेबिलिटी रेशोज बघून ते कल्पना करता येईल. या पार्ट मध्ये आपण 3 विविध प्रकारचे प्रॉफिटेबिलिटी बेस्ड रेशोज बघणार आहोत. सर्वप्रथम आपण बोलणार आहोत रिटर्न ऑन इक्विटीच्या संदर्भात. कुठल्याही कंपनीचे जर का तुम्हाला रिटर्न ऑन इक्विटी कॅल्क्युलेट करायचे असतील तर त्या कंपनीचा अॅन्युअल रिटर्न किंवा नेट इन्कम घ्या आणि त्याला डिवाइड करा विथ द व्हॅल्यू ऑफ शेअर होल्डर्स टोटल इक्विटी. जो तुम्हाला रिझल्टंट अमाऊंट येईल त्याला जर का तुम्ही पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केलात 10%, 12%, तर तो तुमचा रिटर्न ऑन इक्विटी पर्सेंटेज आहे. जर का तुम्हाला फॉर्म्युला हवा असेल फॉर कॅल्क्युलेशन ऑफ रिटर्न ऑन इक्विटी, तो खूप सोपा फॉर्म्युला आहे. नेट प्रॉफिट डिवाइडेड by shareholders equity. This will give us return on equity. Return on equity म्हणजे काय? तर एखाद्या इक्विटी इन्व्हेस्टर जो आपला पैसा या कंपनीमध्ये टाकत असेल त्याला किती पट रिटर्न कंपनीद्वारा दिले गेलेले आहेत, ते आहे रिटर्न ऑन इक्विटी. जर का कुठल्याही कंपनीचे रिटर्न ऑन इक्विटी, ज्याला आपण आरओई म्हणतो, जर का लॉंग टर्म मध्ये हाय असेल, खूप हाय रिटर्न ऑन इक्विटी असेल, तर याचा अर्थ असा आहे की ही कंपनी आपल्या इन्व्हेस्टर्सला चांगला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट देते आणि हा एक चांगला इंडिकेटर आहे. रिटर्न ऑन इक्विटी हा अतिशय महत्वाचा रेशो आहे आणि प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये हा रेशो नक्कीच ट्रॅक केला गेला पाहिजे. परंतु या रेशोच्या संदर्भात एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, कधी कधी हा रेशो इन्फ्लेटेड सुद्धा असू शकतो. समजून घ्या कारण काय. कधी कधी कंपनी आपल्या प्रोजेक्ट्सला फायनान्स करण्याकरिता डेटचा वापर करते. याचा अर्थ असा आहे की जेव्हा कंपनीचा नेट प्रॉफिट येईल, तो नेट प्रॉफिट फक्त इक्विटीला वापरून आलेला नाहीये, तर त्या नेट प्रॉफिटला कमवण्याकरिता कंपनीने डेटचा पण वापर केलाय आणि म्हणून आपला जो रिटर्न ऑन इक्विटी आपल्याला दिसेल ते इन्फ्लेटेड दिसेल. याच्यावरती तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. रिटर्न ऑन इक्विटीच्या संदर्भात अजून एक मात्र गोष्ट लक्षात ठेवा, काही बिझनेसेस असे असतात ज्यांना खूप जास्त इन्व्हेस्टमेंटची गरज नसते, फॉर एक्झाम्पल आयटी, आणि म्हणून अशा काही बिझनेसमध्ये तुम्हाला रिटर्न ऑन इक्विटी जास्त दिसेल ऍज अपोज टू मॅन्युफॅक्चरिंग. कारण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सतत तुम्हाला रिइन्व्हेस्टमेंट करावं लागते आणि परत मॅन्युफॅक्चरिंग सारख्या बिझनेसमध्ये कधी कधी लॅग पिरियड पण असतो. लॅग पिरियड म्हणजे जर का तुमची कंपनी एखाद्या फॅक्टरीमध्ये इन्व्हेस्ट करत असेल तर त्याच्यात इक्विटीचा निवेश खूप जास्त होईल, परंतु इमिजिएट रिटर्न नाही येणार, कारण रिटर्न यायला जरा वेळ लागेल, फॅक्टरी आताशीच चालू झाली आहे, बरोबर. तर अशा काही परिस्थिती निर्माण होऊ शकतात ज्याच्यात टेम्पररीली आपला रिटर्न ऑन इक्विटी कमी दिसेल, परंतु लक्षात घ्या हे टेम्पररी फेज पण असू शकतात. तर थोडा एका इन्व्हेस्टरनी, एखादा निवेशक जर असेल तर त्यांनी हे सगळ्या गोष्टींना कन्सिडर करून त्यानंतर मग आपले डिसिजन फॉर्म केले पाहिजे. यानंतर आपण बघूया दुसरा फायनान्शियल रेशो आणि तो आहे नेट प्रॉफिट मार्जिन रेशो. मित्रांनो, हा जो फायनान्शियल रेशो आहे याचा वापर आपण करतो टू कॅल्क्युलेट व्हॉट इज द नेट प्रॉफिट अर्न बाय द कंपनी आउट ऑफ इट्स रेव्हेन्यू. समजून घ्या, जर का आपल्या कंपनीला 1 रुपयाचा रेव्हेन्यू झाला असेल तर ते 1 रुपयामधनं किती पैसे आपला नेट प्रॉफिट झाला आहे हे कॅल्क्युलेट करण्याकरिता आपण नेट प्रॉफिट मार्जिन रेशोचा वापर करतो. जर का तुम्हाला याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला हवा असेल, खूप सोपा आहे. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स डिवायडेड बाय टोटल रेव्हेन्यू ऑफ द कंपनी. जर का कुठल्याही कंपनीचा नेट प्रॉफिट मार्जिन रेशो 10% असेल तर याचा अर्थ असा आहे की ही कंपनी प्रत्येकी 100 रुपीजच्या रेव्हेन्यू मधनं 10 रुपये नेट प्रॉफिट कमवती. जर का एखाद्या इंडस्ट्रीमध्ये एखाद्या कंपनीचा नेट प्रॉफिट मार्जिन रेशो त्याच इंडस्ट्रीच्या दुसऱ्या कंपनीच्या कंपॅरिझन मध्ये जास्त असेल, याचा अर्थ असा आहे की या कंपनीकडे कुठले तरी काहीतरी ऍडव्हान्टेजेस आणि बेनिफिट्स आहे कम्पेअर्ड टू द कॉम्पिटिटर्स. आणि म्हणूनच एक कस्टमर सेम सर्व्हिस आणि प्रोडक्ट साठी
या कंपनीला जास्त पैसे देण्यात इंटरेस्टेड आहे. याच्यात स्ट्रॉंग ब्रँडिंग पॉवर सुद्धा एक कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर असू शकतो. यानंतर आपण बघूया ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन रेशो. मित्रांनो, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन रेशो हा एक प्रॉफिटेबिलिटी किंवा एक परफॉर्मन्स रेशो आहे जो दर्शवतो की आपल्या कंपनीने आपल्या कोर ऑपरेशन मधनं किती पर्सेंटेज प्रॉफिट कमावले. या रेशोला कॅल्क्युलेट करण्याकरिता आपण डिवाइड करतो अर्निंग बिफोर टॅक्स, इंटरेस्ट, कॉस्ट, डेप्रिसिएशन अँड अमोर्टायझेशन, ज्याला आपण EBITDA म्हणतो, बाय द रेव्हेन्यू ऑफ द कंपनी. आता डेप्रिसिएशन आणि अमोर्टायझेशन ही एक प्रॅक्टिस आहे ज्याच्यात आपण आपल्या कंपनीचे जे फिक्स असेट असतात किंवा इंटँजिबल असेट्स असतात त्याला त्याच्या युजफुल लाईफ मध्ये एक्सपेन्स आउट करतात हळूहळू. त्याला आपण अमोर्टायझेशन किंवा डेप्रिसिएशन म्हणतो. मित्रांनो, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी जो मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे तो आहे EBITDA डिवायडेड बाय टोटल रेव्हेन्यू. प्रत्येक इंडस्ट्रीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन रेशो वेगळा असणार आहे. म्हणून जेव्हा तुम्ही कुठल्या एखाद्या इंडस्ट्रीचं विश्लेषण करत असाल तर त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये असणारे जितकी प्लेयर्स असतील, जितकी कंपनीज असतील, त्यांना बेंचमार्किंग करण्याकरिता तुम्ही या रेशोचा वापर करू शकता. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन हा खूप इम्पॉर्टंट मेजरमेंट आहे जो आपल्याला दर्शवतो की कंपनी किती प्रॉफिट अर्न करते आफ्टर डिडक्शन ऑफ व्हेरिएबल एक्सपेन्सेस, फॉर एक्झाम्पल रॉ मटेरियल, फॉर एक्झाम्पल वेजेस. जर का एखाद्या कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन सिमिलर इंडस्ट्रीच्या दुसऱ्या कंपनीपेक्षा जास्त चांगला असेल तर हा एक चांगला इंडिकेटर आहे. याचा अर्थ असा आहे की या कंपनीचे जे ऑपरेशन्स आहेत ते खूप इफेक्टिव्हली मॅनेज करण्यात येत आहेत वेन कम्पेअर्ड टू दिस अदर कंपनी. आणि म्हणूनच या कंपनीमध्ये निवेश करण्यात जास्त रिस्क नाहीये वेन कम्पेअर्ड टू अदर कंपनी ज्याचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन कमी आहे. यानंतर आपण बोलूया सॉल्व्हन्सी रेशोच्या संदर्भात. मित्रांनो, सॉल्व्हन्सी रेशो सुद्धा एक अतिशय इम्पॉर्टंट मेट्रिक आहे जो दर्शवतो की कंपनी कॅपेबल असणार आहे का आपले लॉंग टर्म डेट्स पे करण्यात. जे लेंडर्स असतात, जे कंपनीला पैसे लेंड करतात, ते युजली या रेशोचा वापर करतात. सॉल्व्हन्सी रेशो आपल्याला दर्शवतो की कंपनीचे कॅश फ्लो सफिशियंट होणार आहेत का टू मीट इट्स लॉंग टर्म लायबिलिटीज. आणि थोडक्यात सांगितलं तर कंपनीचे फायनान्शियल हेल्थ कशी आहे ते दर्शवण्याकरिता सॉल्व्हन्सी रेशोज अतिशय महत्वाचा रोल प्ले करतात. आज या व्हिडिओमध्ये आपण दोन अतिशय महत्वाचे सॉल्व्हन्सी रेशोच्या संदर्भात बोलणार आहोत. सर्वप्रथम आपण बघूया डेट टू इक्विटी रेशो. जसे की तुम्हाला नाव ऐकूनच समजत असेल, डेट टू इक्विटी रेशो म्हणजे की व्हॉट इज द टोटल डेट ॲज अपोज टू टोटल शेअरहोल्डर्स इक्विटी. जर का एखाद्या कंपनीचा डेट टू इक्विटी रेशो खूप जास्त हाय असेल तर अशा कंपनीमध्ये निवेश करणं खूप रिस्की होऊ शकतो. कारण म्हणजे अशी पॉसिबिलिटी आहे की ही कंपनी सफिशियंट कॅश फ्लो जनरेट करू शकणार नाहीये टू पे ऑफ इट्स डेट ऑन टाइम. परंतु कंपनीला डेटची गरज काय तर याचे बरेच कारण असू शकतात. फॉर एक्झाम्पल इंटरेस्ट रेट कमी असू शकतो किंवा दुसरं म्हणजे जे इंटरेस्ट पेमेंट आहे ते टॅक्स डिडक्टेबल असतात. म्हणजे कंपनीला आपल्या नेट प्रॉफिटवर टॅक्स पे करावं लागतं आणि जो इंटरेस्ट अमाऊंट आहे ते नेट प्रॉफिटला कमी करतो जेणेकरून जे टॅक्स पेबल आहे कंपनीचा ते सुद्धा कमी होतो. म्हणून कुठल्या कंपनीसाठी असं नाहीये की डेट चांगला नाहीये. लिमिटेड डेट इज ऑल्सो गुड फॉर द कंपनी. जनरली जर डेट टू इक्विटी रेशो 1 पेक्षा कमी असला तर याला आपण नॉर्मली मॅनेजेबल म्हणतो. पण हे डिपेंड करतं कुठल्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही बघताय. प्रत्येक इंडस्ट्रीचा डेट टू इक्विटी रेशो नॉर्मली वेगवेगळा असणार आहे. फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही IT कंपनी संदर्भात बघितला तर IT कंपनीमध्ये डेटची तेवढी गरज नसते. परंतु जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी जर का बघत असाल तर त्याच्यात डेट टू इक्विटी रेशो चांगला असणार आहे. कारण त्यांना खूप अतिशय कॅपिटल रेज करावं लागतं आणि खूप कॅपिटल फंड करावं लागतात त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये. तर फेअरली एका इंडस्ट्रीमधल्या विविध कंपनीजला स्टडी करून तुम्ही त्या इंडस्ट्रीचा एक आयडियल डेट टू इक्विटी रेशो कॅल्क्युलेट करू शकता. यानंतर आपण बघूया इंटरेस्ट कव्हरेज रेशो. हा रेशो आपल्याला दर्शवतो की कंपनी आपली कॉस्ट ऑफ डेट रिपे करू शकणार आहे की नाही. फॉर एक्झाम्पल इंटरेस्ट कॉस्ट. कुठल्या एखाद्या कंपनीचा इंटरेस्ट कव्हरेज रेशो जर का तुम्ही स्टडी केलात तर तुम्ही त्या कंपनी संदर्भात अतिशय महत्वाची माहिती काढू शकता की ही कंपनी मॅक्झिमम किती डेट घेऊ शकते. कुठलाही मार्केट अॅनालिस्ट किंवा इन्व्हेस्टर या रेशोला कन्सिडर करूनच इन्व्हेस्ट करतो. कारण हा रेशो कंपनीसाठी अतिशय महत्वाचा आहे. कुठलीही कंपनी सर्व्हाइव्ह सुद्धा करू शकणार नाही आणि ग्रो सुद्धा करू शकणार नाही जर का ती कंपनी आपले एक्झिस्टिंग ऑब्लिगेशन्सला पे ऑफ करू शकत नसेल तर. आणि म्हणून कुठलाही मार्केट अॅनालिस्ट किंवा इन्व्हेस्टर या रेशोजला बघूनच मग निर्णय घेतो वेदर टू इन्व्हेस्ट ऑर नॉट. या रेशोला कॅल्क्युलेट करण्याकरिता आपण आपल्या कंपनीची अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स घेतो ज्याला आपण EBIT म्हणतो आणि त्याला आपण डिवाइड करतो विथ द कंपनीज टोटल इंटरेस्ट एक्सपेन्स ऑन आउटस्टँडिंग डेट.
म्हणजे मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे EBIT अपॉन टोटल इंटरेस्ट एक्सपेन्सेस. जितका जास्त तुमचा इंटरेस्ट कव्हरेज रेशो असेल तेवढं चांगलं. याचा अर्थ असा आहे की कंपनी सफिशियंट कॅश फ्लो जनरेट करते टू पे ऑफ इट्स इंटरेस्ट एक्सपेन्सेस. परंतु जर का तुमचा इंटरेस्ट कव्हरेज रेशो 1 पेक्षा कमी असेल तर याचा अर्थ असा आहे की कंपनी तेवढा सुद्धा कॅश जनरेट करत नाहीये जितकं त्यांना ऍक्च्युअली त्यांच्या स्वतःचा इंटरेस्ट पे करण्याकरिता लागणार आहे. आणि ही एक अतिशय कन्सर्निंग पोझिशन आहे आणि याचा एका इन्व्हेस्टरनी लक्ष याच्यावरती ठेवलाच पाहिजे. यानंतर आपण बघूया व्हॅल्युएशन रेशोज. मित्रांनो, व्हॅल्युएशन रेशोज हे रिलेशनशिप शो करतं बिटवीन द मार्केट व्हॅल्यू ऑफ द कंपनी ऑर इक्विटी विथ सम फायनान्शियल मेट्रिक्स, फॉर एक्झाम्पल अर्निंग्स. या रेशोचा पॉइंट काय आहे हे तुम्हाला दर्शवतं की तुम्ही किती इन्व्हेस्ट करताय कंपनीमध्ये आणि त्या विरुद्ध तुम्हाला काय स्ट्रीम ऑफ अर्निंग, काय रेव्हेन्यू स्ट्रीम किंवा काय बुक व्हॅल्यू ऑफ शेअरहोल्डर्स इक्विटी तुम्हाला भेटतीये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2 रेशोज कव्हर करणार आहोत. याच्यात सर्वप्रथम आपण बघूया पीई रेशो, ज्याला आपण प्राइस टू अर्निंग रेशो म्हणतो. मला तरी असं वाटतंय की बहुतेक हा सर्वात फेमस फायनान्शियल रेशो आहे आणि याला कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करतो, कुठल्याही एखाद्या पर्टिक्युलर स्टॉकचा जो मार्केट प्राइस आहे त्याला आपण अर्निंग पर शेअरनी डिवाइड करतो. म्हणजे याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे प्राइस ऑफ द शेअर अपॉन अर्निंग पर शेअर. आता हे अर्निंग पर शेअर कसं कॅल्क्युलेट करायचं, तर त्यासाठी सोपं आहे. तुम्ही आपला नेट प्रॉफिट घ्या आणि त्याला तुम्ही डिवाइड करा विथ द टोटल नंबर ऑफ आउटस्टँडिंग शेअर्स ऑफ द कंपनी, तर आला तुमचा अर्निंग पर शेअर. तर याचा अर्थ असा आहे की पी रेशो आपल्याला दर्शवतो की इन्व्हेस्टर किती पैसे देण्यात इंटरेस्टेड आहे फॉर एव्हरी 1 रुपी ऑफ प्रॉफिट अर्न्ड बाय द कंपनी. आता जर का तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल की पी रेशो हाय आहे की लो आहे, सर्वप्रथम आपल्याला या कंपनीचा पी रेशोला कम्पेअर करावं लागेल इंडस्ट्रीच्या पी रेशोवरनं. आता इंडस्ट्रीचा पी रेशो म्हणजे काय, तर तो ऍव्हरेज पी रेशो आहे प्रत्येक कंपनीचा जे पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये आहे. तर आपल्या स्टॉकचा पी रेशो इंडस्ट्रीच्या पी रेशो वरनं तुम्ही कम्पेअर करू शकता. जर का एखाद्या कंपनीचा पी रेशो हाय असला तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या कंपनीमध्ये निवेश करू नका, परंतु याचा अर्थ असाही होऊ शकतो की कंपनीवरनं लोकांची एक्सपेक्टेशन्स खूप जास्त आहे आणि त्याचे बरेच कारण असू शकतात. फॉर एक्झाम्पल, कंपनी खूपच चांगला परफॉर्मन्स करते, त्यांचे फायनान्शियल नंबर्स खूप जोरदार आहेत आणि लाईकली त्यांचे रिटर्न ऑन इक्विटी खूप जास्त आहे, किंवा इन्व्हेस्टर्सला असं वाटतंय की ही कंपनी खूप लवकरच खूप जास्त ग्रो होणार आहे. असंही असू शकतं की जो कंपनीचा मॅनेजमेंट आहे त्यांचं खूप चांगलं ट्रॅक रेकॉर्ड आहे, पास्ट ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगलं आहे, करेक्ट, किंवा या कंपनीकडे काहीतरी कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज आहेत, काहीतरी इकॉनॉमिक बेनिफिट्स आहेत जेणेकरून या कंपनीला पुढे जाऊन चांगला हेल्प होणार आहे. आणि अशा काही फॅक्टर्स असू शकतात ज्यांच्यामुळे एखाद्या कंपनीचा पी रेशो खूप हाय गेलाय. आणि यानंतर आपण बघूया प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो, किंवा आपण पीबी रेशो म्हणतो. याच्यात आपण कंपनीच्या स्टॉक प्राइसला त्याच्या बुक व्हॅल्यू पर शेअर वरनं कम्पेअर करतो. म्हणून याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला सुद्धा हेच आहे, प्राइस ऑफ शेअर अपॉन बुक व्हॅल्यू पर शेअर. बुक व्हॅल्यू पर शेअरला कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण टोटल शेअर होल्डर्स इक्विटीला डिवाइड करतो विथ नंबर ऑफ शेअर्स आउटस्टँडिंग. जेव्हा आपण शेअर बाय करतो तेव्हा आपण इसेन्शियली कंपनीचे इक्विटी परचेस करतो. जर का एखाद्या कंपनीचा पीबी रेशो 1 पेक्षा जास्त असेल याचा अर्थ असा आहे की इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये बुक व्हॅल्यू पेक्षा जास्त पैसे देऊन इन्व्हेस्ट करण्यात इंटरेस्टेड आहे. आणि पीई रेशो सारखाच जर का एखाद्या कंपनीचा पीबी रेशो सुद्धा जास्त असेल तर याचा अर्थ असा नाही की कंपनी काहीतरी चुकीचं करते. याचे काही अजून कारण असू शकतात. फॉर एक्झाम्पल, हाय एक्सपेक्टेशन्स फ्रॉम द कंपनी. काय काय इंडस्ट्रीज असतात, फॉर एक्झाम्पल बँक, एनबीएफसी, याच्यात प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो हा एक चांगला मेट्रिक आहे ऍज कम्पेअर्ड टू प्राइस टू अर्निंग रेशो. याचं कारण काय की बँकचे जे असेट्स किंवा लायबिलिटीज असतात ते ऑलवेज मार्क टू मार्केट असतात, म्हणजे त्यांचे जे बुक व्हॅल्यू आहे ते मार्केट व्हॅल्यूला जास्त चांगले यांनी रिफ्लेक्ट करतात. आणि म्हणून पी टू बी रेशो बिकम्स अ मच बेटर मेट्रिक when compared to PE ratio for this kind of industries. तर मित्रांनो, हे होते काही इसेन्शियल फायनान्शियल रेशोज ज्यांच्या संदर्भात काही बेसिक माहिती आम्ही आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिलेली. अशा अजून व्हिडिओज बघण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा आणि जर का तुम्हाला ही व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटली असेल तर कृपया करून आपल्या फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्ह आणि फेलो इन्व्हेस्टर्स सोबत शेअर करा. व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.
Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.